मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मनश्री, खरं तर निकाल लागलेत, परंतु निकालानंतर धामधूम जास्त पाहायला मिळते। वेगवेगळ्या अपक्षांना आपापल्या गोटात खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजप दोनही पक्ष कसे प्रयत्नशील आहेत? ज्ञानदा, ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत की सत्तेची गणित बदलतायत। अपक्ष जे आहेत, निवडून आलेले 5 अपक्ष आहेत एकूण, त्यापैकी तुळशीराम शिंदे हे शिवसेनेत दाखल झालेले आहेत। स्नेहल मोरे या अपक्ष उमेदवार भारती बावधनेंच्या विरोधात घाटकोपरमधून उभ्या होत्या, त्या देखील आता शिवसेनेत दाखल झालेल्या आहेत। सुधीर मोरे यांची हकालपट्टी झाली होती खरं तर शिवसेनेमधनं, ते देखील आता शिवसेनेत दाखल झालेले आहेत। एकंदरीत जर बघितलं आपण तर जे बंडखोर होते त्यांना आता पुन्हा जवळ करण्याचा शिवसेना प्रयत्न करते। अशा प्रकारे शिवसेनेची जी आता संख्या आहे ती 86 वर जाण्याच्या बेतात आहे। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर भाजप सुद्धा अपक्ष उमेदवारांच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते। जे अपक्ष उमेदवार आहेत चंगेज मुलतानी यांचे सुद्धा भाजपमध्ये जाण्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत, सूत्रांकडून जी माहिती सध्या आपल्याला मिळते त्यानुसार। त्यासोबतच किरण लांडगे यांचे देखील दोन्ही पक्षांशी संपर्क सुरू आहेत की शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी ते नेमके कोणत्या पक्षात दाखल होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। त्याच्यामुळे अपक्षांची संख्या जर एकंदरीत पकडली तर दोन्ही पक्षांचं जे संख्याबळ आहे ते तर वाढणारच आहे। मात्र दुसरीकडे चर्चा ही सुद्धा बघायला मिळते आहे की केवळ अपक्षांना हाताशी धरून भागणार नाहीये, त्यासोबतच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे ह्या तिन्ही पक्षांना सुद्धा जवळ करणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यासाठी कोर कमिटीच्या बैठका या सुरू आहेत। भाजपची कोर कमिटीची बैठक आज संध्याकाळी पार पडणारच आहे। त्यासोबतच मातोश्रीवर सुद्धा आपल्याला मोठी गर्दी बघायला मिळते। अपक्षांसोबतच इतर पक्षांमधले जे काही विजयी उमेदवार आहेत ते देखील काही प्रमाणात भाजप आणि शिवसेनेच्या सातत्याने संपर्कात आहेत। त्यामुळे दिवसभरातल्या ज्या घडामोडी आहेत भाजप आणि शिवसेनेतल्या त्या बघणं इथे महत्त्वाचं ठरतंय। ज्ञानदा, निश्चितपणे या सर्व घडामोडींवरती आपली नजर असणारच आहे। मनश्री, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।